नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राजकीय क्षेत्र वेगळं, पण इथं माझ्या शेतकऱ्यावर पोटात थोडं पाय देऊ नका म्हणा त्यांना. आणि तुम्हाला वाईट वाटतं बापूंशी बोला. आणि 1.5 महिना झालं ऊस आलेला चालू. ऊस नियंत्रण कायदा काय सांगतो मामा की 14 दिवसाच्या आत ऊस आल्यावर खात्यावरती पैसे जमा पाहिजेत. आणि विशेष म्हणजे 3 दिवसात ती भेटायला नाही. मी जेव्हा सहकार मंत्र्यांना बोललो, काल तुमचं थोडं आउट ऑफ कव्हरेज लागत होता मामा, मी तुम्हालाच फोन करायचा प्रयत्न केला, काल लागला नाही. तर सहकार मंत्र्यांना बोललो, पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांना बोललो. त्यांनी थोडं सांगण्यामुळे सतीश देशमुख आणि महेश देशमुख त्यांचे बापलेक दोघं आले. आज 1.5 तास आमच्यावर एवढं भांडून गेले की रक्त डोळ्यात आणून आम्ही सांगतोय, शेतकरी विनंती करतोय, तुम्ही 25 वर्ष आम्हाला दरच्या वर्षी 200-300 रुपये भाव कमी द्याचा. आणि तुम्ही आता ह्या वर्षी आमच्यावर अन्याय करू नका. आता भरणे मामा शेतकऱ्यांनी सुद्धा कॅल्क्युलेटर हातात घेतले माझ्या. तो हुशार झालाय. माझ्या एकरी खर्च किती येतो कारखानदार. मग त्यांनी मला ऊसाचा दर मी जाहीर करत नाही, 8 दिवस थांबावं लागते तुम्हाला. अहो घावणीत उड्या टाकून दुसऱ्या कारखानदारांनी 3-3 हजार पहिली उचल जाहीर केली. आता कारखाना बंद आहे. व्हिडिओ कॉल करतो मामा, तुम्ही आता बघा वस्तू. 3 दिवस झालं बंद आहे. 1-2 मिनिट मामा. तर ऐका, वस्तुस्थिती आहे. व्हिडिओ कॉल करतो, खोटं सांगणार नाही. काही सगळे शेतकरी आहेत का नाही? मामांना फोन केलाय. मामा 100% न्याय देतील आपल्याला, कारण मामांनी पालकमंत्री पद येतं कर्तव्यदक्षतेने जबाबदारीने केले. आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा शब्द पाळून मामाने 5 टीमचे पाणी रद्द केलं. सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला अन्याय होतो. आपल्या जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन. त्यामुळे बाळासाहेब मामा निर्णय घेतील. तुम्ही किती मागतोय आपण? 3,000 पहिले. 25 वर्ष झालं प्रत्यक्ष पोळ्याचा हप्ता दिला जात नाही मामा. दिवाळीचा हप्ता हा कारखाना देत नाही. दुसरे सगळे कारखाने जिल्ह्यातले. मग मला सांगा, हे जर ऑर्गॅनिक साखर तयार करतात आणि मामा 120 रुपये साखर ही परदेशात जाते. मग आता पिवळी साखर ते ऑर्गॅनिक बनवतात. आता एवढंच बोलायचं राहिले की गव्हाणीत आम्हाला चिरडून टाकून लाल रक्ताची साखर एका म्हणावं परदेशात. आता तुम्हाला 250 रुपये बाहेर मिळेल. बोला त्यांना, असं नसते म्हणावं. बदनामी होती. बरं सत्ता तुमची आहे मामा. अक्षरशः थंडीत मरतोय बघा मामा आम्ही लेकरबाळ सोडून. बोला आणि रिझल्ट द्या. 3,000 साठी हे करू नका म्हणा. 2 तास भांडून गेले शेतकरी संघटनेची. आम्ही चर्चा केली. सचिनदादा देशमुख ऐकायला तयार नाही. 87 कुठं 88 तर दुसरे कारखाने आहे ना मामा. ती बी कारखाने आहेत, ती बी आटम आहे. लोखंड तीच आहे, ऊस तीच आहे, बेन तीच आहे. मग ह्यांच्यात काय बाकीच्या कारखान्यावर काय शेतकऱ्यांनी सोन्याच्या तारा. बोला, तुमचा वेळ घेत नाही मामा, पण अतिशय वाईट अवस्था आहे ही. शेतकरी आयुष्यात उठलाय. अहो ऑर्गॅनिक साखर आहे, डिस्लरी प्रोजेक्ट आहे. 4,500 दर देणं परवडते मामा. तरी आम्ही म्हणलं 3,000 तर तुम्ही पहिली उचल जाहीर करा. बोला मामा, सगळ्या शेतकऱ्यांसमोर तुम्हाला बोलतोय. तुम्हाला जाणीव आहे. टाकायला